विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठीमधील कविता चौथी गवत फुला रे गवत फुला या कवितेतील अर्थ आपण पाहणार आहोत। रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा गळा। या कवितेमध्ये पहा काय सांगितलेलं आहे। तर माळावर पतंग उडवणारा जो मुलगा आहे त्या मुलाला इवलेशे छोटेसे गवत फूल दिसलेले आहे आणि या गवत फुलाच्या रूपाने तो जो पतंग उडवणारा मुलगा आहे तो मोहून गेलेला आहे आणि ते गवत फुलाला उद्देशून तो काय म्हणतो तर हे रंगी बेरंगी इवल्याशा गवत फुला, तुला पाहतात माझे मन मोहून गेले आहे, असा कसा तू इतका सुंदर आहेस आणि मला तुझा गळा लागलेला आहे। त्यानंतर पुढे मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना, विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा। तर याचा अर्थ काय आहे तर हा जो मुलगा आहे आपल्या मित्रांबरोबर माळावरती पतंग उडवीत आहे आणि अचानक त्याला त्या माळावरती गवत फूल दिसलेलं आहे। गवतावरचं फूल, गवतावर काही गवतांना अशी छानशी फुलं येतात, ते गवत फूल त्यांनी पाहिलेलं आहे आणि ते ज्यावेळेस वाऱ्याची झुळूक येते, हवा येते, त्यावेळेस ते असं झुलत असतं, हलत असतं आणि ते पाहून आकाशातला जो पतंग उडवायचा आहे तो सुद्धा मी विसरून गेलेलो आहे, माझ्या मित्रांना सुद्धा मी विसरलेलो आहे, तुझ्या ज्या विविध रंगछटा आहेत ते पाहून मी अत्यंत मुग्ध झालो आहे, हरकून गेलो आहे। त्यानंतर पुढे हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, नीळ निळवली एक पाकळी पराग पिवळे झगमगती, तळी पुन्हा गोजिरवाणी लाल पाकळी फुलती रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपून गेले रे। तर हे गवत फुला, तुझ्या दोन्ही बाजूंना जी हिरवीशी नाजूक जी पानं आहेत, जी रेशमासारखी तलम अशी पाती आहेत आणि त्यामध्ये जी निळी निळी दिसणारी जी पाकळी आहे त्यामधून चमकणारे जे पिवळे पराग आहेत आणि ते कितीतरी सुंदर दिसत आहेत आणि तुझ्या तळाला पुन्हा एक गुजराणी लाल पाकळी जी फुललेली आहे, तिचे रंगसुद्धा उन्हामध्ये झगमग करत आहेत आणि तुझं हे सगळे रंग पाहून माझं भान हरपून गेलेलं आहे आणि तुझ्या रूपामध्ये मी दंग झालेलो आहे। त्यानंतर आपण पुढचं कडवं पाहू। वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्र येऊली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला, मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे। तो मुलगा पहा पुढे काय म्हणतो, तुझं जे हे इवलेस छोटस जे रूप आहे आणि ते रूप आणि त्याबरोबर वारा सुद्धा तुझ्याबरोबर खेळताना लहान होतोय, तुझ्याबरोबर तो जणू काही झोका खेळतोय, झुला खेळतोय, वेगवेगळे खेळ खेळतोय, रात्र सुद्धा लहान होऊन तुझ्याबरोबर अंगाईचं गीत गाते आणि मलाही तुझ्यापेक्षा लहान होऊन घर, शाळा, घरची माणसं सगळं विसरून तुझ्याबरोबरच मला राहावं असं वाटतंय। त्यानंतर पुढील कवितेच्या ओळी आपण पाहू। तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या, तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या, आबाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे, तुझे घालून रंगीत कपडे फूल पाकरा बसवावे। अरे गवत फुला, अरे चिमुकल्या फुला, मला असं वाटतं की तुझी जी गोजिरी जी भाषा आहे ती भाषा मी शिकायला हवी, तुझ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुझ्या भाषेमध्ये तुला सांगायला हवं, तुझे सगळे खेळ मी शिकावं आणि मला येणाऱ्या जादूची गोष्टी सुद्धा तुला शिकवाव्यात, आकाशाकडं सुद्धा हट्ट धरावा आणि तुझ्यासोबत खाऊ खावा, तुझे जे रंगीत असे जी कपडे आहेत ते घालून फुलपाखरांना फसवावं आणि अशा प्रकारे मला तू फार आवडलेला आहे, सुंदर आहे आणि तुझ्यावरच मी रमून जावं आणि तुझे जे मित्र आहेत तेच त्यांना सुद्धा मी फसवावं असं मला वाटतं। अशा प्रकारे हे गवत फूल जे आहेत त्या गवत फुलाशी गोष्टी या पतंग उडवणाऱ्या मुलांनी केलेल्या आहेत। तर अशा प्रकारे आपण या गवत फुलाविषयी
त्या कवितेतील अर्थ आपण पाहिलेला आहे. धन्यवाद.